सगळ्यांना नमस्कार. मी कमल आहे. कमल आहे किचन मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात पौष्टिक, चविष्ट आणि अगदी मऊ दलिया कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी मी दलिया अजून जास्त चविष्ट व मोकळी बनवण्याची एक खास टिप सांगणार आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला दलिया गोड आवडतो की तिखट. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. दलिया बनवण्यासाठीचं साहित्य: इथे 1 वाटी रेग्युलर आपली रोजची वाटी भरून दलिया घेतलेले. त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे हे कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 तिखट लोंगी हिरव्या मिरच्या, तंबाटे असं कापून त्याच्या बिया काढून घेतलेले, छोट्या साईजचे 2 तंबाटे घेतलेले. त्याच्यानंतर कोथिंबीर, 2 कांदे घेतलेले मिडियम साईजचे, 1 बटाटा त्याची पण साल काढून घेतली. आता सर्वात आधी आपल्याला दलिया स्वच्छ धुवून व तो शिजायला टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला हे सर्व बारीक करेपर्यंत दलिया आपला अर्धा शिजल्या जाईल. आता एक पसरट भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी भरून आपण दलिया घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं. थोडंसं हाताने असं चोळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातली घाण वगैरे असेल ती पूर्ण निघून जाईल. बघा, दलियातलं पहिलं पाणी आपण हे काढून घेतलेले. आता परत आपण दुसरं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. बघा, आपण आता ते पण पाणी काढून घेऊ. परत तिसऱ्या वेळेस पाणी टाकले. बघा, पुन्हा व्यवस्थित असं तांदूळ धुतो असं मी चोळून घेतलं हाताने व ते पण पाणी काढूं घेते. बघा आता किती स्वच्छ झालं आहे, म्हणजे पूर्ण हे स्वच्छ पाणी निघालेले, म्हणजे दलिया आपला असं छान स्वच्छ झालं आहे. इथे मी छोटं कुकर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये दलिया आधी शिजून घेते. आता आपण 1 वाटी भरून दलिया घेतलेले आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथे आता 2 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं. पूर्ण 2 वाटी आपण पाणी हे टाकून घेतलं. जसं मीठ टाकून घ्यायचं. आता दलिया आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. इथे दलिया घेताना तुम्ही मुगाची डाळ वापरली तरी पण चालेल, म्हणजे जेवढा दलिया घेतला ना त्याच्या अर्धा एवढी मुगाची डाळ घ्यायची. पण मी मुगाची डाळ न वापरता फक्त दलिया कसा बनवायचा ते मी आज दाखवते. झाकण लावताना झाकणावरती पाणी घ्यायचं आणि असं फिरवायचं, म्हणजे रिंग ही ओली होती आणि आपलं कुकर लवकर हे खराब होत नाही. छान मस्त आता दलिया पाण्यात टाकून हलवून घेतला. आता झाकण लावून कमीत कमी याला 4 शिट्ट्या तरी मी होऊ देते, म्हणजे आपला दलिया छान शिजला जाईल. तोपर्यंत आपण कांदा व मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक करून घेऊ. आपण आज चक्क वेळेवर सर्व टाकून घेतलेले, चॉपिंग मशीनमध्ये नाही तर चाकू सुरीने नाही. छान मस्त बघा, वेळेला थोडंसं तेलाचा हात लावला होता त्याच्यामुळे कांद्याचं कडू पण आलेलं छान मस्त. बघा इथे आपला कांदा पण मी बारीक असा कापून घेतलेला आहे. बटाटा कापून घेतला, टमाटा कापून घेतला, कोथिंबीर, हिरवी मिरची शेकीचे 2 तुकडे केले व लसूण असा बारीक मी थोडासा ठेचून घेतलेला. आता आपण फोडणी देऊ. इथे 4 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद केला मी. आता आपण कुकर बाजूला घेऊ. गॅस पुन्हा चालू करून घेतला. कढईतलं पाणी पूर्ण कोरडं केलंय. कढई तापली, गॅसने आता कमी केलेला आहे. त्याच्यानंतर आता तेल टाकून घेऊ. वगळीच्या मापाने 2 वगळी आणि आपल्या रेग्युलर चम्मचच्या मापाने 4 चम्मच एवढं तेल मी टाकून घेतलेले. आता सर्वात आधी इथे 1 छोटा चम्मच मी मोहरी टाकून घेतलेली. मोहरी छान बघा तडतडायला लागली. मोहरी बघा छान तडतडायला लागल्या. त्याच्यानंतर 1 चम्मच एवढं जिरं टाकून घेतलं. थोडा 1 चिमूटभर हिंग टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. सर्वात आधी आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची. पत्ता दाखवला नाही पण इथे माझ्याकडे हा वाळलेला कढीपत्ता आहे, तो पण टाकून घेतला. त्यानंतर कांदा टाकून घेतला. कांदा व्यवस्थित असं परतून घेऊ. नेहमीसारखं 1 चिमूटभर मीठ. मीठ तेलात का टाकून घ्यायचं आपण, की त्याच्याने चव छान येते
पूर्ण मीठ आपल्याला अंदाज घेऊन पण टाकता येतं, पण आपलं ते भाजी बनवतो ते त्याचा अंदाज आपल्याला पाणी टाकल्यानंतर येतो. त्याच्यामुळं थोडं मीठ चिमूटभर आपण कांद्या परतताना टाकून द्यायचं. मिठामुळं कांदा लवकर पाणी सोडतो, कांदा हा लगेच मऊ होतो, लगेच कलर बदलत चालतो त्याचा. त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून द्यायचं. लसूणानंतर टाकायचं. लसूण आधी टाकलं तर काय होतं, कढईला पूर्ण चिपकतो. त्याचा जो स्वतःचा लसूणचा गुणधर्म आहे ना तो कमी होतो, म्हणून लसूणानंतर टाकायचं, म्हणजे बघा कढईला हा चिटकत नाही. आता त्याच्यात आपण शेंगदाणे पण टाकून घेतले. त्याच्यानंतर टमाटर टाकून घेतले. टमाटा व्यवस्थित असं थोडं परतल्यानंतर बटाटा टाकून घेतले. आता बघा इथे आपल्याला 1 चम्मच एवढी धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच एवढी हळद, थोडीशी अर्धा चम्मचला पण थोडी जास्त आहे, पाऊण चम्मच एवढी आपण लाल मिरची टाकून घेतली. आपण 3 फक्त हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये तुम्ही बघा घेवड्याच्या शेंगा टाकू शकता, कोबी टाकू शकता, गाजर टाकू शकता, पण मग मी फक्त बटाटा टाकलेला आहे याच्यामध्ये. आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवू. त्याच्यावर 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आपण कुकरच्या. आता कुकरची हवा पूर्ण निघाली आहे. आता आपण दलिया चेक करून बघू. छान बघा दलिया मस्त शिजले आहे, एकदम मऊ झालाय भातासारखे. छान आपले बटाटा पण छान मस्त असं शिजला गेलाय. आता आपण उलटीने असं दाबून घेऊ. दलिया टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. आता आपण अंदाजानुसार मीठ टाकून घेऊ. आपण 2 वेळेस थोडं थोडं मीठ टाकलेले, दलिया शिजताना पण टाकलेले, कांद्यात पण टाकलेले. आता त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकून घेतलेले. आता दलिया व्यवस्थित काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान मस्त मोकळे मोकळे आपले दलिया इथे तयार झाले. मी तुम्हाला बोलले होते ना सिक्रेट एक टिप सांगेल. तर आपण दलिया जो ज्या मापाने घेतलाय ना त्याच मापाने आपल्याला डबल पाणी घ्यायचं. इथे 1 वाटी आपण दलिया घेतलेला होता, इथे मी 2 वाटी एवढं पाणी टाकून घेतलं. छान असा दलिया मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे. छान असा मोकळा मोकळा आपला दलिया इथे तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. चम्मच इथे मी साजूक तूप टाकून घेते. तूप टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं. छान मस्त तूप टाकल्यावरती पुन्हा मिक्स करून घेतला. आता आपल्याला 2 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं. बघा छान मस्त 2 मिनिटं झाले. आता आपण झाकण घेऊ. छान मस्त आपल्या दलिया इथे तयार झाले. अशा मोकळ्यावर सुटसुटीत अशा दलिया छान झालाय. नाश्त्यासाठी झटपट होणारा आपला दलिया तयार झाला इथं. छान ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.